नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्यामध्ये मोठं यश या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळवले. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्हा अध्यक्ष शंकर देशमुख आहेत. त्यांच्याशी बोलूयात. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. कशा पद्धतीने हा विजय मिळवला, काय सांगाल? लोकनेते पंकजाताई मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीडच्या 6 नगर परिषदा आम्ही ताकदीने लढलेलो आहोत. बीडमध्ये कधी नव्हे एवढा आमचा भारतीय जनता पार्टीला बीडच्या जनतेने भरभरून असं यश दिलेलं आहे. 15 नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. नगराध्यक्षपदाचा उमेदवार अल्पशा मताने आमचा पराभव झालेला आहे. त्याचप्रमाणे गेवराईमध्ये आदरणीय बाळराजेदादा पवार, बदामराव पंडित हे सगळे दोघंजण एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी आमचा चांगल्या प्रकारे विजय झालेला आहे. धारूरमध्ये थोड्याशा मताने अगदी पराभव आम्हाला स्वीकारावा लागला, परंतु त्या ठिकाणी सुद्धा आमचे 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्याचप्रमाणे परळीमध्ये आदरणीय ताईसाहेब आणि धनंजय मुंडे साहेब यांची युती झाली राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर, आणि त्या ठिकाणी आमचा युतीचा नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. 10 नगरसेवकांपैकी आमचे 8 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. अशा प्रकारे ताईंच्या नेतृत्वाखाली आणि बीडमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि सभा होऊन सुद्धा बीडचा उमेदवार काही मतांनी पराभूत झाला. तर दुसरीकडे आमदार सुरेश धस यांच्या कार्यकर्त्यामध्ये अशी चर्चा आहे की आमदार सुरेश धसांचा बीडच्या प्रचारामध्ये कुठेही फोटो वापरला नाही, त्यामुळे काही परिणाम झाला असेल का, काय सांगाल? अजिबात तसं काही म्हणता येणार नाही, कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आल्यामुळे त्या ठिकाणी निश्चितपणे आमच्या उमेदवाराला बळ मिळालं आहे. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची रणनीती आणि त्यांनी केलेल्या कामाचाही परिणाम बीडकरांच्या जनतेवर झालेला आहे. आणि त्या सभेमध्ये आदरणीय सुरेशांना धस साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे असं काही झालेलं नाही. तिथला जो पराभव झालेला आहे हा सगळ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला माहिती आहे कशामुळे झालेला आहे. आणि आता आपण असं पाहिलं असेल तर पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये 56 नगरसेवक आमच्या निवडून आलेले आहेत. बीड जिल्हा हा पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, मुंडेसाहेबांचा बालेकिल्ला म्हणला जातो. आणि या ठिकाणी आमचे 2 आमदार आहेत. त्याचप्रमाणे योगेश भैया क्षीरसागर आमच्याबरोबर आलेले आहेत, बदामराव पंडित आमच्याबरोबर आलेले आहेत. त्याचप्रमाणे तिथे बाळराजेदादा पवार पण आलेले आहेत. आणि अशा चांगले त्यानंतर माधवराव निर्मळ सुद्धा माजलगाव मतदारसंघात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची ताकद निश्चित वाढलेली आहे आणि जिल्हा परिषदेवर मला असं वाटतं की निश्चितपणे आमचा झेंडा फडकेल. या विजयाचं श्रेय कोणाकोणाला देणार? आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. आदरणीय पंकजाताईंनी जी यशस्वी रणनीती केली आणि असंख्य तमाम कार्यकर्त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत त्या कार्यकर्त्याचे, आणि सगळ्यात मोठा ह्या बीड जिल्ह्यातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल या सगळ्यांचे श्रेय. भारतीय जनता पार्टीचे प्रमुख शंकर देशमुखनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये कधी नव्हे ते भारतीय जनता पार्टीचे 56 नगरसेवक निवडून आले, यातच मोठं यश असल्याचं त्यांनी सांगितले.